चरित्र सम्राट अशोक भाग 4. लेखिका मीनाक्षी देशमुख. अभिवाचन अदिती पालिनकर. दुसऱ्या निगलीवच्या स्तंभलेखाबद्दल थोडक्यात सांगायचं तर अशोकांनी राज्याभिषेकानंतर 14 वर्षांनी कनकमुनी बुद्ध यांच्या स्तूपाची दुसऱ्यांदा डागडुजी केली आणि राज्याभिषेकानंतर 20 वर्षांनी स्वतः येऊन पूजा करून स्तंभ उभारला. सारनाथचा लघु स्तंभलेख अशोक काळावर प्रकाश टाकताना महत्त्वाचा ठरतो. या स्तंभलेखातून आपल्याला लक्षात येतं की भिक्षुक आणि भिक्षुणी संघात ढवळाढवळ करणाऱ्यास शासन म्हणून पांढरे वस्त्र देण्यात येत, कारण बौद्ध भिक्षू पिवळी वस्त्र वापरत. पांढरी वस्त्र दिल्याने ही लोक भिक्षुक नसून गृहस्थधर्मी आहेत हे लोकांना कळत असे. म्हणजे भिक्षू संघाने घातलेला हा अप्रत्यक्ष बहिष्कारच असे. शिवाय अनुचित ठिकाणी पाठवण्याची शिक्षा होई. याचा अर्थ संघातून हकालपट्टी म्हणजे प्रत्यक्ष बहिष्कारच. कौशांबीचा स्तंभलेखानुसार कौशांबीच्या महामात्रांना अशोकानं दिली की जो संघाच्या नियमांचं उल्लंघन करून संघात फूट पाडेल त्याला पांढरी वस्त्र देऊन भिक्षू भिक्षुणींच्या राहण्याच्या स्थानापासून घालवून देण्यात यावं. सांचीच्या स्तंभलेखानुसार भिक्षू भिक्षुणी दोहोंसाठी संघाचा मार्ग ठरवला गेला आणि हा मार्ग चिरस्थायी राहण्यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या आज्ञा दिल्या गेल्या होत्या. राणीचा लेख अलाहाबाद येथील स्तंभावरच कोरलेला आहे आणि त्यावर अशोकांच्या दुसऱ्या राणी प्रित्यर्थ केलेल्या दानाची घोषणा कोरून लिहिण्यात आली आहे. अशोकाने अशी ही आज्ञा केली की दुसऱ्या राणीने कोणत्याही रूपात केलेले दान तिची माता कारुवाकी प्रित्यर्थच समजण्यात यावं. अशोक काळातील 3 गुहालेखांपैकी पहिला गुहालेख गयेजवळ 12 गिरीकंदात आहे. आजीविकांना गुहादान केल्याचा यात उल्लेख आहे. दुसऱ्या लेखात अशोकांनी 12 वर्षांनी खलतिक पर्वतातील गुहा व तिसऱ्या लेखात 18 वर्षांनी खलतिक पर्वतावरची सुप्रिय गुहा आजीविकांना दिल्याचा उल्लेख आहे. आजीवक म्हणजे वैष्णव. अशोकाच्या मृत्यूनंतर झालेल्या वाटण्यांमधील पश्चिमेकडील एक भाग सम्राट अशोकांचा नातू संप्रतिष्ठाला व दुसरा पूर्वेकडचा भाग दशरथाला मिळाला. या दशरथाचे 3 गुहालेख गयेजवळ नागार्जुन डोंगरात आहेत. दशरथाने अभिषेकानंतर वहियका गुहा भदंत आजीविकांना आचंद्रार्क म्हणजे चंद्र सूर्य असे तोवर राहण्यासाठी दिल्याचा उल्लेख आहे. सम्राट अशोकांच्या गिरीलेख व स्तंभलेखातून त्यांनी केलेले कार्य व तजवीजींचा उल्लेख आहे आणि त्यामुळेच आज आपण 21व्या शतकात देखील तो कार्यकाळ अभ्यासू शकतो. म्हणून सम्राट अशोकांचं जीवनचरित्र अभ्यासताना आणि ऐकताना यांचा उल्लेख आणि थोडक्यात माहिती महत्त्वाची ठरते. गिरीलेखांच्या प्रसिद्धीपूर्वी इसवी पूर्व 258 ते 260 या दरम्यानातली कार्यांबद्दल थोडक्यात सांगायचं तर राजधानीत यज्ञासाठी होणाऱ्या हिंसेवर बंदी, केवळ मनोरंजनासाठी मेळे व उत्सव भरवण्यावर बंदी घालण्यात आली. राजघराण्यातील लोकांच्या भोजनासाठी रोज 2 मोर व 1 हरीण यापेक्षा जास्त प्राण्यांच्या हत्येला बंदी घालण्यात आली. शिकार व चैनीसाठीच्या सहलीवर पण बंदी घालण्यात आली आणि सगळ्यात महत्त्वाचं युद्धबंदी करण्यात आली. सम्राट अशोकांनी केलेल्या सार्वजनिक कामांवर नजर टाकली तर माणसे व पशूंसाठी रुग्णालये उभारण्यात आली. औषधांसाठी देशी विदेशी वनस्पतींचे बगीचे लावण्यात आले. पांतस्थानच्या सुखार्थ रस्त्यांच्या बाजूनी छायेसाठी झाडे लावली गेली. विहिरी खोदण्यात आल्या. पशुपक्षी व सीमेवरील लोकांना औषधे पुरवण्याला प्राथमिकता दिली गेली. धर्मविजयासाठी परदेशात दूत पाठवले गेले. धर्मोपदेश करण्यासाठी व राज्यकारभारासाठी दर 5 वर्षांनी अधिकाऱ्यांचे दौरे आयोजित केले जात. तसेच धर्म महापात्र अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली धर्मप्रचार खात्याची योजना राबवली जात असे. दानधर्म, धर्मचर्चा, धर्मपरिषद भरवणे,
राजाने स्वतः सर्व ठिकाणी भेटी देणे, धार्मिक उत्सव व मिरवणुकी काढणे अशा प्रकारची अनेक कामे करण्यात आली. सम्राट अशोकांच्या लेखांचा शोध लागल्यावरही काही पंडित विचित्र मते प्रचलित करताना आढळून येतात. ते म्हणतात की अशोक ही ऐतिहासिक व्यक्ती नसून काहीतरी पौराणिक कपोलकल्पना आहे आणि भाविक बौद्ध ग्रंथकारांनी स्वतःच्या धर्माचे स्तोम माजवण्याच्या उद्देशाने भाकड कथा रचून कल्पित कथा कादंबऱ्यातल्या पात्राप्रमाणे अशोक हे अद्भुतरम्य पात्र साकारले आहे. परंतु जेव्हा अशोकांचे लेख सापडले तेव्हा जणू त्यांच्या भाषेची गुरुकिल्लीच गवसली. शेकडो कोस अंतरावरच्या वेगवेगळ्या लेखातून निश्चितपणे एकता आढळून आली. तेव्हा मात्र हे लेख कपोलकल्पित नसून गूढ अर्थी किंवा ऐतिहासिक सत्य आहे अशी दीर्घशंकी पंडितांची खात्री झाली. आणि उरली सुरली शंका निजाम सरकारच्या मस्की येथे सापडलेल्या लेखाने पूर्णपणे दूर झाली. बौद्ध धर्मग्रंथातून अशोकांच्या पूर्ववयातील घटना व त्यांचा स्वभावाविषयी अतिरंजित काल्पनिक चित्र साकारले गेले आहे. जसं की ते अतिशय क्रूर होते, प्रत्यक्ष बंधू राण्या माणसे यांच्या रक्ताने त्यांचे हात माखलेले होते, निरापराधी व पांतस्थांच्या रुंड माळा गळ्यात घालून लोकांमध्ये दहशत निर्माण करून भाऊबंधांना मारून मगधचे राज्य त्यांनी बळकावले, असे भीषण चित्र त्यांच्याबद्दल निर्माण केले गेले. परंतु कलिंग विजयानंतर झालेल्या उपरतीने त्यांच्या जीवनक्रमास वेगळे वळण लागले हे पाहता ते पूर्वी दुष्ट व क्रूर प्रवृत्तीचे असावेत असं वाटत नाही. तरी बरेच उग्र व लोकांवर वचक बसवण्यासारखा त्यांचा स्वभाव असावा असं मात्र वाटतं. अशोकांच्या परिवारासंबंधी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. तेव्हाच्या क्षत्रिय धर्म, वैभव, तारुण्य, अधिकार या गोष्टी लक्षात घेतल्या तर त्यांना अनेक राण्या म्हणजे जनानखाना असाव्या असे वाटते. त्यांना अनेक भाऊबहिणी होत्या. त्यांचे 4 पुत्र म्हणजेच राजकुमारांची राजप्रतिनिधी म्हणून तक्षशिला, उज्जैनी, सुवर्णगिरी व तोसली या मोठ्या 4 प्रांतांवर नेमणूक केली गेली होती. अशी वहिवाट चंद्रगुप्तापासूनच होती. कुमारावस्थेत अशोक उज्जैनीला असताना श्रेष्ठी जातीच्या एका सुंदर स्त्रीशी प्रेमविवाह होऊन तिच्यापासून त्यांना संतती पण झालेली दिसून येते. अशोकाला चारुमती नावाची मुलगी होती. तिचा विवाह देवपाल या क्षत्रियाशी झाला. हे दाम्पत्य नेपाळमधील प्रसिद्ध पशुपती देवस्थानात राहत होते. वृद्धापकाळी चारुमती संसार त्याग करून मठात जाऊन राहिली व तिथेच तिचा अंत झाला. दुसरी मुलगी संघमित्रा हिने बोधिवृक्षाची शाखा सिंहल द्वीपात नेऊन बौद्ध धर्माचा प्रसार केला. संघमित्राबरोबर तिचा भाऊ महिंद्र किंवा महिद हाही सिंहल द्वीपात बौद्ध धर्म प्रसारार्थ गेला होता. अशोकांना तिष्य नावाचा भाऊ, अग्निब्रह्म नावाचा पुतण्या व सुमन हा एक नातू. इतक्या व्यक्तींची अशोकांच्या परिवारासंबंधी माहिती मिळाली. अशोकाचे पिता बिंदुसार म्हणजे ज्यांना 16 राण्या होत्या व अशोकाची माता शुभद्रांगी, बंधू सुमन किंवा सुसीम, तिष्य यालाच विताशोक किंवा विगतशोक, तसेच महेंद्र किंवा महिंद ज्याचा कुठे मुलगा असल्याचा उल्लेख आहे. अशोकांच्या राण्यांची नावे देवी विदिशा, असंघमित्रा देवी तिवरमाता कारुवाक्कावी, पद्मावती जी कुणालची आई, तिष्य रक्षिता हिने कपटाने कुणालचे डोळे काढवले होते. अशोकाचे 4 पुत्र महेंद्र म्हणजेच महिंद, तिवर, कुणाल, जयलोक या 4 पुत्रांची नेमणूक 4 मोठ्या प्रांतांवर केलेली होती. सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी ते सनातन ब्राह्मण धर्मीय होते. त्यांनी आपल्या लेखातून जनतेला उपदेश केला तो धर्म म्हणजे सर्व जनोपयोगी व्यावहारिक नीतिधर्म होय. त्यांनी वेगवेगळ्या धर्ममतातून सर्वसाधारण महत्त्वाचा भाग निवडून धर्माच्या अनेकत्वातील एकत्व शोधून हाटशाणव धर्म म्हणून जनतेपुढे ठेवला. यालाच नीती हे दुसरे नाव आहे. सर्वात महत्त्वाचे जे कार्य अशोकांनी केले ते म्हणजे
आपल्या प्रजेची नीतिमत्ता व धर्मश्रद्धा दृढ करूनच थांबले नाहीत, तर शेजारच्या राज्यातून सिंहल द्वीप, ब्लेंच, यवन इत्यादी देशातही असे प्रयत्न तर केलेच, शिवाय आपले आदेश दगडावर कोरून त्या आदेशांना चिरस्थायित्व दिले. याशिवाय पशुपक्ष्यांच्या चिकित्सेसाठी केलेल्या सोयीला तर तुलनाच नाही. प्राणीमात्रांविषयी त्यांची असलेली समदृष्टी हे उत्कृष्ट उदाहरण आहे. अशा प्रकारे महत्त्वाचं कार्य संकुचित दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तीकडून घडणं अशक्य आहे. त्यांच्या लेखातील आज्ञा काही विधिपर व काही निषेधपर अशा 2 प्रकारात मोडतात. विधिपर धर्माज्ञात गर्त सर्व प्राण्यांवर दया करणे, नातलग व इतरांशी योग्य वर्तन, मातापिता व मोठ्या माणसांची शुश्रूषा, ऐहिक कल्याण साधून पारमार्थिक कल्याण श्रेष्ठता साधण्याचा प्रयत्न करणे, सत्य बोलणे, धर्माचरण करणे अशी विशेष कर्तव्ये अशोकांच्या लेखात सांगितली आहेत. राज्यासाठीची कर्तव्ये म्हणजे धर्मघोष, धर्मयात्रा, धर्मविजय, धर्मानुग्रह, धर्मदान व धर्ममंगल, याशिवाय समान अनुशासन, न्यायदान, राजकर्मपरता, कर्तव्यबुद्धी, यशोलिप्सा, दयामिश्रित न्यायकठोरता, मूक प्राण्यांचे रक्षण आणि निषेधपर आज्ञांतर्गत हिंसेचा निषेध, सजीव प्राण्यांना न दुखवणे, उत्सवात निंद्य गोष्टी न करणे, ज्यापासून फलित स्थिती नसेल अशा सामाजिक व धार्मिक गोष्टी टाळणे, आत्मस्तुती व परनिंदा टाळणे ही होय. या विधी निषेधात्मक आज्ञांवरून असं लक्षात येतं की अशोक हे सात्विक वृत्तीचे तर होतेच, पण ते केवळ ऐहिक गोष्टीतच गुरफटून राहिलेले नव्हते. त्यांचे ध्येय म्हणजे ऐहिक व पारलौकिक कल्याण साधणे. अहिंसा, सत्यनिष्ठा, निष्काम कर्म, परोपकार या गोष्टी कल्याण साधणाऱ्या आहेत अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. त्यांचा धर्म केवळ तर्कप्रतिष्ठा नव्हता. तसं सम्राट अशोक भावनाप्रधानही नव्हते. त्यांच्या दृष्टीने ऐहिक व पारलौकिक कल्याणासाठीचे कर्तव्य त्यांनी कळकळीने व सरळ सुबोध करून सांगितलेली होती. त्यांची कर्तव्य रचनाच धर्मपूर्ण स्वावलंबनाच्या मजबूत पायावर अवलंबून होती. अशोकांच्या धर्मकल्पना संबंधाने महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या धर्मोपदेशात कुठेही अंधश्रद्धेला थारा नव्हता. सत्यनिष्ठा व सत्यकर्मच मानवाच्या आत्मोन्नतीचे साधने असून आत्मशक्तीच साऱ्या शस्त्रास्त्रांपेक्षा जास्त प्रभावशाली असावी अशी अशोकाची पूर्ण खात्री होती. शब्दच्छल व मतांची श्रेष्ठता प्रस्थापित करणे असा बुद्धीचा विलास किंवा कसरत करणे अशोकांना मान्य नव्हते. त्यांनी कोणतेही नवीन सिद्धांत लोकांना सांगितले नाहीत की आचरणाने पसरवण्याचा प्रयत्नही केला नाही. यातच त्यांची थोरवी दिसून येते. अशोकांच्या साऱ्या लेखातून विशेष गोष्ट लक्षात येते ती म्हणजे स्वतःचा अवगुण झाकून न ठेवता मोकळ्या मनाने कबूल करत असत. सजीव प्राण्यांची हिंसा करू नये अशा आज्ञा फार सावधपणे, त्यांच्या स्वातंत्र्यात राजाचा हस्तक्षेप वाटणार नाही अशा युक्तीने केल्या होत्या. भाग 4 समाप्त. क्रमशः. धन्यवाद.